नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कुर्गच्या डे 2 मध्ये. तर सध्या आम्ही हॉस्टेलवर आहे. ॲडोब हॉस्टेल म्हणून, अबोडे हॉस्टेल म्हणून, अबोडे. तर असा काही सीन आहे हॉस्टेलच्या रूमच्या बाहेर. पूर्ण मडेकरी टाऊन दिसतं इथनं. आणि इथले जे घरं बघितले तुम्ही, तर पूर्ण अशी कौलारू घरे सगळे. मग याला पूर्ण स्कॉटलँड ऑफ इंडिया असं म्हणतात. मस्त नजारा आहे इथून. आणि समोर पूर्ण डोंगर रांग आहे एका साईडला. आज आम्ही जाणार आहे कुशालनगर एक्सप्लोअर करायला. मेडिकरीपासून 30 किलोमीटर अंतरावर कुशालनगर एक जागा आहे. त्या ठिकाणी 3 ते 4 ठिकाणं आहे. ते आज आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर बघू मग काय काय होतं आज. आता आपण मडिकेरी शहर मागे सोडून कुशालनगरच्या दिशेने निघालो आहोत. मडिकेरी हे डोंगर माथ्यावर वसलेलं एक शहर असल्यामुळे पुढचा प्रवास हळूहळू उताराचा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या कॉफीच्या मळ्यांमुळे आणि दाट हिरवळीमुळे हा प्रवास आणखीच रमणीय वाटतो. कुर्गच्या डोंगराळ भागातून मैदानी प्रदेशाकडे जाताना भूभागातला बदलही स्पष्टपणे जाणवतो. वळणावळणाचे घाट रस्ते, मधूनच दिसणारी पारंपरिक कुर्ग घरं आणि शांत वातावरण या मार्गाचं सौंदर्य आणखी वाढवतात. कुशालनगर हे कुर्गमधील एक महत्त्वाचं शहर असून येथून अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळांकडे जाता येतं. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे आपल्या विशालनगरच्या पहिल्या टुरिस्ट स्पॉटला, ते म्हणजे कावेरी निसर्गधाम. तर याचं पार्किंग तिकीट आहे 25 रुपये. आणि इथून जवळपास मडिकरीपासून एक 35 ते 36 किलोमीटर अंतरावर. चला तर आता आपण बघूया. ₹80 ॲडल्टसाठी तिकीट आहे आणि 40 रुपये लहान मुलांसाठी. तर इथे एक तो ब्रिज पण आहे आपला. झुलणारा ब्रिज, आणि इथे तुम्ही बोटिंग पण करू शकता. कोडवा ट्रेडिशनल डान्स, यांचा ट्रेडिशनल डान्स आहे, फिमेल डान्स. या ठिकाणी बर्ड पार्क आहे, तुम्ही बोटिंग करू शकता, आणि डिअर पार्क आहे. बर्ड पार्कचं तिकीट आहे 50 रुपये पर पर्सन. पार्किंगचं 25, एंट्रीचं 80, बर्ड पार्कचं 50. हां कलर बदल.
खूप भारी बर्ड पार्क आहे, नक्की विजिट द्या. हे बघा शामृग बघा. मस्त आहे. तुम्ही इथे त्यांच्या हातावर पण म्हणजे ते पक्षी असे हातावर घेऊन पण फोटो वगैरे काढू शकता, पण ते चार्जेस घेतात 80 रुपये. आणि फीडिंग फ्री आहे. शेवटी एक झोन आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्यांना फ्रीमध्ये खाऊ घालू शकता. बघू. கைக்குள்ள வச்சுக்கிட்டு நகத்தை போறா 5 கிலோ உட்காந்துக்கிட்டா. इकडे फीडिंग एरिया आहे, ते तुमच्या हातावर बसायला आणि खाता पण. கையில வச்சோன்னே பறந்து வந்துருமா. इकडून आहे ना गेट मधून. अरे बापरे, हे असं वाटतं की काहीतरी चावतंय पायाला. கையில குத்துது. धर ना हातात घेते. अशा टाईप तुम्ही फोटो काढू शकता. म्हणजे पैसे देऊन 80 रुपये पक्षी किंवा ते लिझार्ड वगैरे सरडा. जर का तुम्ही निसर्गधामला तर नक्की या, पण बर्ड पार्कला पण नक्की या. एकदम भारी आहे ते. मला तर ते म्हैसूर झूपेक्षा हे भारी वाटलं. खूप जवळून पक्षी पाहायला भेटले. लहान मुलांसाठी खूप भारी. आणि शेवटी फ्रीमध्ये त्या लोकांना आपण खाऊ पण घालू शकतो. ते आपल्या हातावर वगैरे बसतात, तेव्हाच फोटो काढून घ्यायचे. या ठिकाणी रोप ॲक्टिव्हिटी पण आहे. ते दोरीवर चालायचं वगैरे, हे असं टाईप. 100 रुपये तिथे लिहिले आहे, पण तिथं कोणी आहे नाही. सगळे घुसले डायरेक्टमध्ये. कुठले रे? तर जेव्हा पण तुम्ही कूर्गमध्ये याल ना, तर कूर्गमध्ये जे महत्त्वाचं म्हणजे मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे डुबारे एलिफंट कॅम्प. तर ते डुबारे एलिफंट कॅम्प सध्या बंद आहे, कारण की तिथं ॲक्सिडेंट झाला होता मागच्या वीकमध्ये. त्याच्यामुळं त्यांनी सगळं बॅन केलेलं आहे. तिथं
नेमकं म्हणजे तुम्ही हत्तीला जेव्हा ते आंघोळ वगैरे घालतात तेव्हा तुम्ही पण त्यांना आंघोळ घालू शकत होता किंवा त्यांना एकदम म्हणजे खाऊ घालायचं वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये होत्या. तर त्या गोष्टी सगळ्या आता सस्पेंड केलेल्या आहेत त्यांनी. तर ॲक्सिडेंट झाला म्हणजे एका मुलीची डेथ झाली होती 2 हत्तींच्या माराम फायटिंगमध्ये. तर आम्ही दुसरीकडे गेलो होतो. हिरंगी डॅम पण आहे पण तिथे पण पाणी वगैरे नाही. आता इथं नदीमध्ये आलो, कावेरी नदी. हे बघा या ठिकाणी कावेरी निसर्गधाममध्येच रिव्हर क्रॉसिंग टाईप आहे. तुम्ही इथून जाऊन रिव्हर क्रॉस करू शकता. कोडागू जी ट्राईब आहे त्यांचं जीवन दाखवलं इथं. तर सध्या आता आपण आहे नामड्रोलिंग विहार म्हणून आहे. तर मॉनेस्ट्री आहे. तर या ठिकाणी ही जी मॉनेस्ट्री आहे ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे जिथे टिबेटियन बुद्धिझमचं शिक्षण दिलं जातं. म्हणजे टीचिंग सेंटर आहे खूप मोठं. तर याची एंट्री पूर्णपणे फ्री आहे. इथं काही फी वगैरे नाही. चला आता एक्सप्लोर करूया आपण नामड्रोलिंग मॉनेस्ट्री. पूर्वच्या हिरव्यागार परिसरातून प्रवास करत आपण पोहोचलो आहोत नामड्रोलिंग मॉनेस्ट्रीला. यालाच गोल्डन टेम्पल म्हणूनही ओळखलं जातं. 1963 साली तेनोरे रिनपोचे यांनी या मॉनेस्ट्रीची स्थापना केली. आज ही मॉनेस्ट्री तिबेट बौद्ध धर्माच्या निग्मा परंपरेचं जगातील सगळ्यात मोठं शिक्षण केंद्र मानलं जातं. समोर दिसणारी ही भव्य सुवर्णमूर्ती, रंगीबेरंगी भिंतचित्र आणि शांत वातावरण पाहून आपण जणू भारतात नसून थेट तिबेटमध्ये आल्यासारखं वाटतं. पण ही मॉनेस्ट्री केवळ पर्यटन स्थळ नाही. इथे हजारो भिक्षू भिक्षुणी राहतात. त्यांना बौद्ध तत्वज्ञान, ध्यान, संस्कृत, तिबेटी भाषा आणि आध्यात्मिक शिक्षण दिलं जातं. या परिसरात शाळा, बौद्ध विद्यापीठ, वृद्धाश्रम आणि रुग्णालय देखील चालवलं जातं. म्हणजेच हा संपूर्ण परिसर एक स्वयंसंपूर्ण आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. दररोज इथे प्रार्थना, मंत्रोच्चार आणि ध्यान सत्र आयोजित केले जाते. जगभरातून लोक शांतता, अध्यात्म आणि बौद्ध संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी इथे येतात. जर तुम्ही या प्रार्थना सभागृहात काही क्षण शांत बसलात तर बाहेरच्या जगात
गोंगाट विसरून मनाला एक वेगळी शांतता मिळते. म्हणून या ठिकाणी सगळे सुविनियर शॉप आहे. तुम्ही मॅग्नेट्स किंवा जे तिबेतियन फ्लॅग वगैरे सगळे या ठिकाणी घेऊ शकता. हा त्यांचा हॉल आहे वाटतं. ओके मॅम. भैया ओ pasang naik yang dia hah तर मंडळी आता आम्ही आलो आहे चिखलहोले रिझर्वायर. तर एक रिझर्वायर या ठिकाणी कुशालनगरमध्येच आहे. कुशालनगरपासून म्हणजे आम्ही त्या मॉनेस्ट्रीपासून जवळपास 19 किलोमीटर वर आलो आहे मडिकेरीमध्ये. म्हणजे इथलं जे कॅनल आहे ना ते कॅनलचा व्ह्यू फेमस आहे. आता नाही त्याच्यात पाणी काहीच, पण एकदा दाखवतो. ते पावसाळ्यात पूर्ण फ्लो होऊन खाली जातं. यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ आहेत पावसाळ्यातल्या. या ठिकाणी पावसाळ्यात पूर्ण पाणी येतं. तिकडून फुल भरून पाणी असं या साईडने इकडे जातं. मडिकेरी शहरात फिरताना एक गोष्ट लगेच लक्षात येते, ती म्हणजे इथली सुंदर कौलारू घरं. भरपूर पाऊस पडत असल्यामुळे बहुतेक घरांची छप्पर उताराची आहेत. शहर डोंगराळ भागात वसलं असल्यामुळे रस्तेही सतत चढ उताराचे आहेत. आजूबाजूला कॉफी आणि मसाल्यांच्या बागा, थंडगार हवा आणि शांत वातावरण. त्यामुळे मडिकेरीचा प्रत्येक रस्ता स्वतःमध्ये एक सुंदर अनुभव वाटतो. तर
मित्रांनो, तर आता सध्या आम्ही आलो आहे कॉफी प्लांटेशन टूरसाठी. तर जसं मुन्नार आणि उटीमध्ये कसं टी प्लांटेशन असतं तसं पूर्ण कूर्गमध्ये कॉफी प्लांटेशन आहे. हे बघा, अशी कॉफीची झाडं आहे. तर त्याचे प्लांटेशनचे टूर असतात. तसे खूप प्रकारचे टूर असतात या ठिकाणी, म्हणजे एकच नाही आहे. तर आता आम्ही आलो आहे माउंटेन व्ह्यू कॉफी प्लांटेशन टूरमध्ये. असे खूप इस्टेट आहे इथं, तुम्ही कोणतंही घेऊ शकता. आता आम्ही ज्यांच्याकडून बाईक घेतली ना, तर त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं होतं. त्यांच्या ओळखीचं असतं ते, की बुवा जा तुम्ही इथं वगैरे असं टाईप. तर या ठिकाणी एंट्री फी वगैरे असते. तर बघू आता किती फी काय टूरमध्ये काय काय दाखवतात. आणि इथली कॉफी, चॉकलेट्स, वाईन हे सगळं प्रसिद्ध आहे. जसं महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी वगैरे, तसं कूर्गमध्ये आलं की लोक कॉफी आणि चॉकलेटची खरेदी करतात. चला तर मग बघूया कॉफी प्लांटेशन टूर. 200 रुपये तिकीट पर पर्सन. मम्मी पाहिजे काय थोडीशी नाही 500 रुपयाचा फाईन आहे. So you can see the coffee beans to 150 years. As you can see the branches, only hand picking is allowed. We can't install any machineries. If installed, branches will be breaking. For next year yield will be very low. So only hand picking. After picking, next process sun dry. For 25 to 30 days will be drying in the sun. After that will be pulping process. You will be removing the outer shell called as a pulping process. If you have like migraine, headache, or you want to lose your weight naturally, fatty liver, cholesterol burning, sugar control, you can consume green coffee. There will be no caffeine, there will be no coffee flavors. It will be like plain in taste, only for medicinal usage you will be using that. What about civet cat? Civet cat coffee. Only after drying the smell will be active. You should dry like 7 to 8 days. Depends upon the climate. तेजपान पप्पा हे त्याने लिहून ठेवलाय काय. या ठिकाणी कूर्गमध्ये मसाल्याचं प्लांटेशन पण खूप मोठ्या प्रमाणात, मसाला आणि कॉफी. तर इथे रस्त्याच्या साईडने मोठे मोठे मसाल्याची झाडं पण आहे. तेजपत्ता वगैरे, दालचिनी, सगळे मसाल्याची झाडे. आणि त्यांच्यामध्ये कॉफीचं प्लांटेशन आहे. Hand pollination means first we will be getting a flower. We should hand pollinate that. After that we will be getting a bean. After drying that bean, we will be extracting the vanilla essence. India's second expensive spices per kg will be like 80,000 rupees. If you put 1 pod in 10 liters of water, 10 liters of water will be the vanilla essence. So you will be only using the essence. If you put 1 pod to make 1 ice cream or chocolate, ice cream price will be like 4,000 to 5,000 rupees. So you will be only using the essence to make all stuff. So this is a photo point. Okay, if you want to take photos, you can take for 5 minutes. This is a one way. Will be not returning in the same way. So you can go. हे जे माउंटेन व्ह्यू कॉफी प्लांटेशन आहे हे पूर्ण 450 एकरमध्ये, आणि 300 एकरमध्ये कॉफी आणि 150 एकरमध्ये पूर्ण मसाले. Chocolates. कोको ट्री. Yeah, you can see small fruits in that. हे काय? Means after ripen, it will be like a papaya. You dig a one, inside will be getting multiple seeds with pulp. You can eat that pulp, it will be like fruit only. Inside that seed, you will be using as a cocoa. Before the papaya, it will be bigger one. Means processing will be same as coffee only. Before the arrival of coffee, we will be using cocoa as a coffee. Taste will be similar, same. रुद्राक्ष. Rudraksh. The devotees will be wearing that bead, right? Yes. So you can see the seeds here. It will be like a fruit. Inside the fruit will be getting Rudraksh. It has the faces like 1, 3, 5 till 21. It has the faces. All will be shuffled in one tree. Means 95% will be getting a 5 face one. Only like 5% will be getting other faces like Others one. are very rare. Rare like 5%, 5 5 will be always will be common. common.
From Nepal, one tree will be cost up to 80 to 90,000 rupees. Maximum 1 lakh after paying tax and all. This we स्मॉल should- प्लांट Small sapling. It needs some -degree to grow. Like we should water like 8 to 9 times per day. You can't put any fertilizer for this. If you put, tree will be dying. You can see it will be not putting. We bought like 5 plants, only like 2 are growing. 3 just died. But multiple, many fruits are there. One case will be getting like 60-70,000 rupees. Tree, full tree is around. Okay. So you can see that bark, right? That is like a third layer, third quality. Second and first it will be inside the tree. This is what we get in a roll shape. That is the inner part. The second one is the third one. Third one will be not using. Like it has. Shravan. ಎಲ್ಲಿದ್ಯಾ ಎಲ್ಲಿ ನಂದೊಂದು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಟೀಮ್ ಬರ್ತಿದ್ದ ಮೇಲೆ ಕಾಫಿ ಕಲ್ಸ ಅಲ್ಲಿ ಹಲೋ ಹಾಂ ಫುಲ್ कार्डमम cardamom, elaichi. You can see the starting stage of a cardamom. Elaichi. Flower. This is a cardamom you can see. Fruit. This is a cardamom. Means in one time we'll be getting only like 8 to 15 cardamoms. After drying, लवंग लवंगचं झाड see the small tree. It's fully leaves with small flowers. दिस वन Yeah, that is a clove. Means red clove means what we get in the market that are like. हा इथपर्यंत टूर होता असा सो हिअर वी नीड टू गेट सॅम्पल Yeah, first go up and have coffee. Okay. ओके After that, come from that way. This is the process. ओके तर हा टूर झाल्यानंतर इथं आपल्या कुपनवर आहे ना कॉफी नंबर असतो कुपन नंबर असतो तर आपल्याला सॅम्पल कॉफी टेस्ट करायला देतात ते लोक तर मग टेस्ट करूया मला वाटलं नॉर्मल कॉफी असेल ब्लॅक कॉफी शुगर पण आपल्यालाच टाकावं लागतं कडू अजिबात नाही कॉफी असं वाटलं तर कडू लागेल पण कडू नाही एकदम नॉर्मल खरं सांगतो एकदम ते गरम पाणी कसं लागतं साखर टाकून सेम तसं लागतं कॉफीचा टूर झाला ना कॉफी टूर करून आल्यानंतर या ठिकाणी वरती सॅम्पल कॉफी ते टेस्ट करायला जातात सॅम्पल कॉफी टेस्ट करून झाल्यानंतर ते आपल्याला कॉफीची प्रोसेसिंग दाखवतात कशाप्रकारे कॉफीचं प्रोसेस होतं ते तर ते बघण्यासाठी आता आपण जाणार आहे या ठिकाणी त्यांचं शॉप पण इथून तुम्ही कॉफी मसाले वगैरे सगळे विकत घेऊ शकता मोहरी मसाले पण येते सगळे अगरबत्ती जवस वाटते तुम्हाला सगळ्या टाईपचे मसाले वगैरे सगळे मिळतील दालचिनी वगैरे सगळं तो ये भाभी वाली हो जाएगी कम
So you can see the coffee here. After drying, coffee will be like this, black in color. After removing the outer shell, these all seeds are taken. The Arabic Robusta mono coffee. This will be for instant coffee, Joe Sunrise and all will be using. This is for like filter coffee. This is for Starbucks and all will be using. It's a green coffee for migraine, headache, weight loss, fatty liver, cholesterol, sugar control. You can use it. How to use it? You can use same as the tea, like you should not add like the milk or for medicinal uses. So you can see the roasting machine. It runs with two elements. One is electricity and one is the gas. We're putting seed here inside. It will be roasting inside. To check the seed is roasted or not, we'll be using this stick. If roasted, we'll be taking this. All seeds will be falling. This is a cooling process here. We can do it manually also, automatically also. Only after cooling process, we'll be shifting green. That's it. So you can see the grinding machine here. Inside it has like two crush. ब्लेंड एंड स्मूथ अरबी का लाइट रोस्टेड वन पास करो। आपको स्ट्रॉन्ग चाहिए तो ये वाला ले सकते हो ये। और ये वाला फ्लेवर्ड कॉफ़ी है 80-20 रेशियो, 80% कॉफ़ी 20% नेचुरल फ्लेवर है। तो आपको रास्पबेरी वाला और ये डार्क चॉकलेट खतरनाक इन्फॉर्मेशन आहे कॉफीची, एवढं कोणालाच माहीत नसतं. अरे लावून ठेवा ना. या ठिकाणी वाईन टेस्टिंग आहे, वाईन टेस्टिंग. चॉकलेट वगैरे सगळं भेटेल तुम्हाला या ठिकाणी. वाईन पण आहे, अल्कोहोलिक पण आहे, नॉन अल्कोहोलिक पण आहे. आणि एवढ्या सगळ्या कॉफीच्या व्हरायटी यांच्याकडे. भारी, एकदम मस्त एक्सपिरियन्स होता कॉफीचा. भारी वाटलं. कॉफीची म्हणजे खूप माहिती सांगितली. मेन म्हणजे आपलं आता मी तुम्हाला म्हटलं ना ती वरची कॉफीची कडू लागली नाही, तर ते म्हटलं की ही प्युअर कॉफी ते कडू नाही लागत. आता आपण जी सॅशे वगैरे पितो ना 2 रुपयाची ब्रू कॉफी, नेसकॅफे, त्याच्यामध्ये चिकोरा नावाचं एक इलेमेंट असतं. ते टाकलं का त्याच्यामध्ये कॉफीचं कॅफेन म्हणजे कमी होतं. ओके, तसं काहीतरी त्यांनी सांगितलं. ते चिकोरा त्याच्यात ॲड केलं आणि ते हेल्थसाठी जास्त चांगलं नसतं. तर यांची जी आहे प्युअर कॉफी म्हणून जी त्यांना विचारलं ती कडू का नाही लागली, तर ते म्हटले की चिकोरी नाही आहे, चिकोरी नावाचं सबस्टन्स त्याच्यात नाही आहे. बाहेर जे विकतं त्याच्यामध्ये ते सबस्टन्स असतं. तर बघू आता. तर मंडळी, सध्या आम्ही आलो आहे राजाज टॉममध्ये. तर राजाचं जे टॉम आहे मडिकरीमध्ये 3 टॉम आहे ते. तर ते मध्ये म्हणजे इथं कोडेगू डायनेस्टी तर राजघराणं पहिले राज्य करायचं. तर त्या राजघराण्याची इथं रिमेन्स आहे इथं, म्हणजे राजा, राणी आणि प्रिस्ट या तिघांचे. असं जास्त काही बघण्यासारखं नाही. ही हिस्ट्री आहे 18व्या शतकातली.
एक गार्डन केलं छोटंसं आणि 3 डॉम आहे. मडिकेरी शहराच्या टेकडीवर उभं आहे एक अतिशय वेगळं स्मारक म्हणजेच राजा स्टॉम्ब, ज्याला स्थानिक भाषेत गद्दिगे म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पहिल्या नजरेत पाहिलं तर ही वास्तू एखाद्या इस्लामिक मकबऱ्यासारखी दिसते. मोठे घुमट, मिनाऱ्यांसारखे मनोरे आणि भव्य रचना. पण विशेष गोष्ट म्हणजे हे मकबरे कोडागू हिंदू राजांसाठी बांधण्यात आले होते. इथे राजा लिंगराजेंद्र, वीरराजेंद्र आणि त्यांच्या राण्यांची समाधी आहेत. 1809 ते 1821च्या दरम्यान या समाधी बांधण्यात आल्या आहे. या वास्तूमध्ये हिंदू आणि इस्लामिक स्थापत्य कलेचा सुंदर संगम दिसून येतो. बाहेरून मकबरा वाटणारी ही वास्तू आतमध्ये कोडागूच्या राजघराण्याचा इतिहास जपून ठेवते. त्यामुळे गद्दिगे हे केवळ एक स्मारक नसून कोडागू वैभवशालीचं इतिहास प्रतीक आहे. ज्या ठिकाणी हे 3 टॉम आहे ना, त्यांच्या बॅक साईड इथे एक जागा आहे, म्हणजे पायऱ्यावरती चढायला, तिथून वरती चढायचं आणि पूर्ण मडिकेरी सिटीचा एकदम मस्त ओव्हरव्ह्यू भेटतो. इथून एकदम भारी लुक आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. आता आपण आलो आहोत मडिकेरीच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक मडिकेरी किल्ल्यामध्ये. या किल्ल्याचा इतिहास जवळपास 3.5 वर्षाहून अधिक जुना आहे. 17व्या शतकात राजा मुद्दराजाने या किल्ल्याची उभारणी केली. या पूर्ण किल्ल्याला एक बाउंड्री आहे. त्या बाउंड्रीमध्ये एक राऊंड मारायचा असतो. त्याच्यामध्ये सेंटरला तो फोर्ट आहे. म्हणजे फोर्ट सारखं पण नाही आहे, ते दगडाची बाउंड्री आहे आणि कौलारू बंगला कसा असतो मोठा तसा टाईप आहे. नंतर टिपू सुलतानने या किल्ल्याची पुनर्बांधणी ग्रेनाइट दगडांमध्ये करून त्याला जाफराबाद हे नाव दिलं. त्यानंतर कोडागूच्या राजांनी आणि पुढे ब्रिटिशांनी या किल्ल्यात अनेक बदल केले. तर मंडळी, मडिकेरी फोर्टसोबतच कूरचे सगळे पॉईंट आम्ही बघितलेले आहे. मी 2 दिवस कूरमध्ये होतो, काल आणि आज. तरी आम्ही ॲबे फॉल्स नाही बघितला. ॲबे फॉल्समध्ये म्हणजे पाणी पण एवढं नाही आणि ते खूप गर्दी होती त्या ठिकाणी. खूप टुरिस्ट लोक पण आले, मग त्या ठिकाणी त्या साईडला काही गेलो नाही. तर तो एक पॉईंट राहिला. तर जर का तुम्ही पावसाळ्यात आला तर तुम्ही चिखल होल डॅम जो मी दाखवला तो नक्की विजिट द्या पावसाळ्यामध्ये. खूप भारी दिसतो. ॲबे फॉल्स आहे, पण ॲबे फॉल्समध्ये तुम्हाला फक्त बाहेरूनच बघावं लागतं. म्हणजे बाहेरूनच त्यांनी जाळी लावलेली, जाळीतून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तर अशी 2 दिवसाची कूर्ग आणि 1 दिवसाची म्हैसूर ट्रिप आपली होती. तर तुम्हाला या दोन्ही ट्रिप्स व्हिडिओज कसे आहे वाटले ते नक्की सांगा कमेंट करून. ओके, आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर जर तुम्ही येत असाल कूर्गमध्ये तर जास्त पावसात येऊ नका. म्हणजे जून वगैरे महिन्यात येऊ शकता तुम्ही, नाही तर हिवाळ्यात वगैरे. कारण की पावसाळ्यात फिरता तर येणारच नाही, कारण की या ठिकाणी खूप पाऊस असतो. बघू शकता तुम्ही पूर्ण डोंगरावर घरं बांधलेले, शिमला कुलू मनालीसारखे, पायऱ्यांसारखे. आणि रस्ते पण खूप स्टीप आहे इथं. तर तुम्ही आता आम्ही पण तोच विचार केला होता, म्हणून मेच्या एंडला आणि जूनच्या स्टार्टिंगला या टाईप आलो होतो. तर खूप भारी जागा आहे कूर्ग. इथले रस्ते तर खूप सुंदर आहे. म्हणजे इथले डेस्टिनेशनपेक्षा जर्नी खूप भारी आहे. रस्ते दोघं साईडने उंच उंच झाडं आणि गाडी चालवायला तर खूपच मजा येते. तर ट्राय करा, जर तुम्ही इथे आले तर स्कूटी रेंट घ्या किंवा बाईकने या, म्हणजे तुम्हाला अजून जास्त मजा येईल. आता हा आमचा शेवटचा दिवस होता कूर्गमध्ये. उद्या आम्ही मडिकेरी टू बँगलोरला जाणार आहे डायरेक्ट बसने. तर इथून जवळपास 250 किलोमीटर आहे. तर 7 ते 8 तास लागतील जाण्यासाठी. आणि तिथून आमची डायरेक्ट ट्रेन आहे उद्या परवाची पुण्यासाठी. तर हा व्लॉग मी इथेच थांबवतो.
जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडले असतील कूर्ग नक्की भेट द्या. व्लॉग डिटेलमध्ये आहे, नक्की बघा. तुम्हाला काय वाटलं तर नक्की कमेंट करा. भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी. तर मी आता तुम्हाला ते हॉस्टेल दाखवतो ज्या ठिकाणी मी थांबलेलो आहे. हे जे हॉस्टेल आहे हे मडिकेरी जी सिटी आहे म्हणजे कूर्ग, तिथून एक 1.5 किलोमीटर थोडं बाहेर आहे. तर इकडं बघा तुम्ही पाठीमागे माझ्या सीन बघू शकता. म्हणजे इथला नजारा खूप भारी. इथून पूर्ण तुम्हाला मडिकेरी शहर दिसतं. जे पण टुरिस्ट स्पॉट आहे ना ते म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला 4-5 टुरिस्ट स्पॉट तुम्हाला या हाईटवरून दिसतात. आणि समोर पूर्ण डोंगर रांग आहे. तर आता मी तुम्हाला रूम दाखवतो. तर करंटली असं ते हॉस्टेल आहे. अशा प्रकारचे बंकर बेड तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. आणि हा वरचा बंकर बेड माझा आहे. आणि इथं लॉकर आहे आणि एक वॉशरूम आहे. तर या हॉस्टेलचं रेंट मला ना पर डेसाठी 700 रुपये असं पडलेलं आहे. मी हे booking.com बुक केलं होतं. तुम्ही पण बुक करू शकता. खूप मस्त हॉस्टेल आहे आणि इथे रेटिंग पण चांगलं आहे, क्लिनिंग आहे. आणि इथे फॉरेनर पण थांबलेत आमच्यासोबत. आमच्याच रूममध्ये 2 जण आहेत. तर म्हणजे चांगलं हॉस्टेल आहे. जर का तुम्ही कूर्ग साईडला आला तर तुम्ही राहू शकता. आणि जर का तुम्हाला हॉस्टेलमध्ये नाही राहायचं तर इथं या ठिकाणी लोक ना जास्त होमस्टे वगैरे प्रेफर करतात. होमस्टेचा ऑप्शन या ठिकाणी आहे. तर तिथे पण तुम्ही थांबू शकता होमस्टे. ते पण तुम्हाला booking.com भेटून जाईल. तर असं मस्त सुंदर हॉस्टेल आहे. जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी. अबोडे हॉस्टेल्स म्हणून, अबोडे बॅकपॅकर्स. खूप भारी आहे बनवलं यांनी हॉस्टेल.